नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोबाईलद्वारे आपण कशा पद्धतीने जे आहे आपलं आधार कार्ड आधार कार्ड कसं डाउनलोड करणार आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राउझरवर जाऊन काय टाईप करायचं आहे, UIDAI ही गव्हर्नमेंटची साईट आहे, ही टाईप करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला असा जो आहे एक इंटरफेस इथे पाहायला मिळेल। तर इथे बघू शकता uidai.gov.in असं हे संकेतस्थळ मित्रांनो इथे आहे। तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो असा जो आहे इंटरफेस ओपन येईल, यामध्ये वेरियस लँग्वेज इथे दिलेले आहे, इंग्लिश, हिंदी, गुजराती सगळ्या। त्यानंतर इथे मराठी सुद्धा दिला आहे, तर मी आता इथे इंग्लिश ही लँग्वेज सिलेक्ट करून क्लिक करतो। त्यानंतर असा एक इंटरफेस इथे ओपन होईल। त्यानंतर इथे तुम्हाला एक ॲडव्हर्टाइज दिसेल, तर ते तुम्हाला क्रॉस करायची आहे, ठीक आहे। आता नंतर तुम्हाला मित्रांनो जसं तुम्ही खाली जाल तर इथे एक तुम्हाला वेरियस ऑप्शन भेटेल। जसं बघू शकता तुम्ही गेट आधार, आधार सर्व्हिसेस। तर इथे बघू शकता गेट आधारमध्ये एक डाउनलोड आधार म्हणून एक ऑप्शन आहे, जे की हायलाईट केला आहे, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। नंतर असा जो आहे एक इंटरफेस इथे ओपन होईल, वेलकम टू माय आधार अशा प्रकारे इथे तुम्हाला इंटरफेस एक पाहायला भेटेल। तर इथे बघू शकता। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही वेरियस ऑप्शन तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये पहिलं जे ऑप्शन आहे ते बघू शकता तुम्ही डाउनलोड आधार हे ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर असा जो आहे एक इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तर इथे बघू शकता तुम्ही तीन प्रकारे जे आहे इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकता। एक जे आहे ते आधार नंबर, दुसरा आहे एनरोलमेंट ID आणि तिसरा आहे मित्रांनो व्हर्च्युअल ID। तर आधार नंबर मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर मेन्शन असतो आणि एनरोलमेंट ID आणि व्हर्च्युअल ID जे मित्रांनो आहे तुम्ही जे फॉर्म भरते वेळेस ते जनरेट होते, तर ते असेल तर तुमच्याकडे चांगला आहे। तर माझ्याकडे इथे आधार नंबर आहे, तर मी मित्रांनो त्याच पद्धतीने इथे तुम्हाला आधार नंबरद्वारे कसं इथे आपण आधार कार्ड जे आहे डाउनलोड करू ते इथे तुम्हाला शो करतो। तर सर्वात पहिला इथे तुम्हाला काय करायचं आहे, जे आधार नंबर इथे दिलेला आहे फर्स्ट ऑप्शन, ठीक आहे, तर हे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। फर्स्ट ऑप्शन मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे, आधार नंबर हे बघा हायलाईट केला आहे मी। त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा त्यानंतर जे एंटर आधार नंबर आहे, तर या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमचा जो 12 डिजिटचा आधार नंबर आहे तो तुम्ही इथे क्लिक करून टाकायचा। नंतर इथे बघू शकता तुम्ही कॅप्चा सुद्धा तुम्हाला इथे फिल करायचा आहे। इन केस जर कॅप्चा जर तुम्हाला समजत नसेल तर इथे रिफ्रेशचं बटन दिले आहे, तर ते तुम्ही रिफ्रेश करून जे कॅप्चा चेंज सुद्धा करू शकता। आता इथे बघूया आपण कॅप्चा टाकला, त्यानंतर सेंड OTP वर आता इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता सेंड OTP वर मित्रांनो तुम्ही एक वेळा क्लिक केलं तर तुम्हाला एक ग्रीन कलरमध्ये इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल की बुवा तुमचा जो OTP आहे तुमच्या रजिस्टर आधार मोबाईल नंबरवर पाठवला गेलेला आहे। तर तो OTP तुम्हाला जो आहे तो एंटर OTP जो सेक्शन आहे इथे तुम्हाला तो OTP एंटर करायचा आहे। तर मित्रांनो आपला OTP यायचा आहे, आला, ओके। तर OTP इथे तुम्ही एंटर केला, त्यानंतर इथे काय करायचं आहे तुम्हाला व्हेरीफाय आणि डाउनलोड या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। एकदा तुम्ही त्या बटनावर क्लिक केलं मित्रांनो तर तुम्हाला अशा पद्धतीचा एक पॉपअप इथे पाहायला भेटेल। थोडी साईड मित्रांनो स्लो चालत आहे, आपण वेट करूया। हां, तर इथे बघू शकता तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड, म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे हे सक्सेसफुली डाउनलोड इथे झालं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता जे इथे काही बेसिक इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। आपण पटापट काम करतो पण इन्फॉर्मेशन वाचत नाही, ही आपली एक बेकार सवय आहे, ठीक आहे। तर इथे बघू शकता तुमचं आधार कार्ड जे आहे ते PDF सेक्शनमध्ये इथे डाउनलोड झालेलं आहे। तर इथे तुम्हाला काय ते PDF जे आहे ते पासवर्डद्वारे इथे प्रोटेक्ट केली आहे। तर त्याचा पासवर्ड 8 डिजिटचा आहे। त्यामध्ये जर तुमचं जर नाव आणि तुमचा जर जन्माचा साल आहे हे तुमचा एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे। आता ते कशा पद्धतीने तुम्हाला एंटर करायचं हे सुद्धा तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे। जसं की जर तुमचं नाव असेल अनिश Y कुमार, ठीक आहे, आणि तुमचा जन्माचं साल जे आहे ते 1989 हे आहे, तर काय तुमच्या याचा पासवर्ड काय राहील, तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये म्हणजेच ANIS आणि हे। तर इथे तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला डाउनलोड्समध्ये क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे जे आधार कार्डची एक तुम्हाला PDF पाहायला भेटेल, त्या PDF वर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही त्या PDF वर क्लिक कराल तर ते पॉपअप तुम्हाला येईल आणि तिथे इथे तुम्हाला प्रोटेक्टेड आहे म्हणून आणि इथे पासवर्ड तुम्हाला एंटर करावं लागेल। जसं पासवर्ड तुम्हाला माहीत आहे की जसं अनिश जर तुमचं नाव असेल तर पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचं आणि नंतरचे जे 4 तुम्हाला हे टाकायचे नंबर टाकायचे ते म्हणजेच तुमचं जन्माचं साल टाकायचं आहे। जसं की आता बघू शकता इथे टाकू आपण ANIS आणि तुमच्या जे जन्माचं साल आहे मित्रांनो
हे इथे तुम्हाला टाकायचं आहे, जसं 1989 आणि नंतर तुम्हाला ओपन या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करत चला. नंतर तुम्हाला इथे ओपन या ऑप्शनवर इथे क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीनं जो आहे तुम्हाला तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईलवर भेटून जाईल आणि नंतर याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता आणि ज्या पण तुम्हाला उपयोगात आणायचं आहे ते तुम्ही इथे करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.